नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील कंधार शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज सबंध मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे मातंग समाजाला अबकड वर्गीकरणाचं आरक्षण पाहिजे त्यानिमित्त या ठिकाणी आज मोर्चा होता। त्यानिमित्त या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज या ठिकाणी सचिनजी साठे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगणार साहेब? आज नांदेडमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयाला अनुसरून सामाजिक न्याय इथल्या उपेक्षितांना वंचितांना मिळावा यासाठी एक व्यापक असा मोर्चा कंधार शहराच्या आणि तालुक्याच्या वतीने आयोजित केला होता। सर्व उपेक्षित वर्गातले मातंग आणि इतर सर्व जातीचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं दुखणं एवढंच आहे शासनाकडं की या वर्गीकरणात जे आहे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे यामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे। रिझर्वेशन क्लासिफिकेशन होणं फार गरजेचं आहे आणि तसा निर्देश सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला दिलेले आहेत आणि त्यानुसार काही राज्यांमध्ये देशाच्या काही स्टेटमध्ये ते लागू झालेलं आहे आणि प्रगत जात आणि अप्रगत जात असं हे एक कॅटेगरायझेशन करून ज्या आरक्षण असूनही आरक्षणापासून वंचित राहिलेल्या जाती आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी आणि शासन सुद्धा यासाठी अनुकूल आहे आणि म्हणून हे सगळे लढे आता राज्यामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं एक असं व्यापक स्वरूप घेताना दिसत आहेत। तळागाळातल्या झोपडपट्टीतले लोक रस्त्यावर येताना दिसत आहेत आणि यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक जात जी विरोधामध्ये भूमिका घेत आहे। पण शासनानं माझं म्हणणं एवढंच आहे की शासनानं या अनुसूचित जातीचा सर्वे करावा आणि आरक्षण असूनही यांना का न्याय मिळाला नाही याचं एक शोध निरीक्षण करावं आणि न्याय द्यावा अशी आमची भूमिका। मला वाटतं या ठिकाणी एक आपला मोठा भाऊच नाही तर आपल्या समाजातून देखील बरेचसे कार्यकर्ते असे समाज बांधव असे आहेत की ते विरोध करत आहेत, तर त्यांना काय संदेश द्याल? यामध्ये एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केला गेलेला आहे महार बांधवांनी की यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येईल आणि अनुसूचित जातीमध्ये मोठी फूट पडेल आणि हा संघाचा बीजेपीचा डाव आहे अशा पद्धतीनं त्यांनी फेक नरेटिव्ह सेट केलेला आहे। माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये बीजेपी गव्हर्नमेंट आहे आणि इतर त्यांचे मित्रपक्ष, तेलंगणामध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे, तिथं पण संघाचा अजेंडा आहे का? तिथं प्रगत जातीने विरोध केला का? प्रगत जाती रस्त्यावर आल्या का? पण हे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा एक सेटअप जो मातंगाच्या मुंडक्यावर पाय देणारा जो काही त्यांनी तयार केलेला आहे जो फेक नरेटिव्ह हा समाजाने ओळखला पाहिजे आणि या मागणीवर ठाम राहिलं पाहिजे आणि ही मागणी आता अंतिम टप्प्यात आहे। सुप्रीम कोर्टाचं त्याला जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे, त्यामुळं मला वाटत नाही की कोणाच्या विरोधाला गव्हर्नमेंट घाबरेल आणि बळी पडेल असं मला या निमित्तानं वाटत नाही। मला वाटतं सध्या आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रात संबंध राज्यामध्ये या ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे आणि आपण देखील त्या बीजेपी सोबत आहात, तर याबद्दल आपली काय भूमिका आहे की जेणेकरून मातंग समाजासाठी आपण पक्ष सोडून आपला त्याच्याविषयी काय चर्चा आहे? आपलं काय या मागणीमध्ये पक्ष ही भूमिकाच येत नाही। हा माझ्या जिव्हाळ्याचा, माझ्या हिताचा आणि माझ्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे, हा माझा स्वतःचा प्रश्न आहे, हा माझ्यासारख्या माझ्या मातंग लाखो करोडो मातंग बांधवांचा प्रश्न आहे। यामध्ये कुठलंही पॉलिटिक्स नाहीये। हे गेल्या 40-50 वर्षापासूनचं हे समाजाचं मागणं आहे। बाबासाहेब गोखले साहेबांच्या पासून अनेक नेत्यांनी चालवलेली ही चळवळ आहे आणि या चळवळीचा एवढाच हेतू आहे की वर्गीकरण केलं पाहिजे आणि उपेक्षित वंचित जे आहेत ज्यांना खरंच आरक्षण असून जो शिकलेला आहे, ज्याला शिक्षणाची आवड आहे, अशांना जी शैक्षणिक आणि सामाजिक किंवा नोकरीतील जी संधी उपलब्ध व्हायला पाहिजे अशा लोकांचा हा लढा आहे। तो लढा आम्ही कायम पुढे घेऊन जाईल। मातंग समाज हा नेहमीच शोषित पीडित समाज आहे आणि गाव कुसाबाहेर आहे, तर शहरात कमी राहतो तर गावामध्ये किंवा वाडी तांड्यामध्ये जास्त राहतो, तर त्यांना आजच्या या मोर्चाच्या संदर्भात काय संदेश द्याल आपण? शहर आणि ग्रामीण मध्ये राहणारा माझा समाज बांधव आता या निमित्तानं जागृत झालेला आहे
पण या चळवळीला मोडीत काढण्यासाठी प्रचंड मोठ्या स्वरूपाची एक मोठी ताकद, जातीवादी ताकद आपल्या विरोधामध्ये ठामपणे उभी आहे. आणि म्हणून माझं शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांना आपापसातले मतभेद बाजूला ठेवून सामाजिक ऐक्याचं धोरण राबवलं पाहिजे आणि तळागाळातल्या लोकांना या लढ्यामध्ये सहभागी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकोप्यानं आणि एकजुटीनं या वर्गीकरणाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला लढावं लागणार. आजच्या या कंधार येथील मोर्चाला बघून आपला काय वाटलं समाजाला? निश्चित मला या मोर्चाला पाहून खूप छान वाटलं की समाज आक्रमक झालेला आहे, समाज रस्त्यावर येत आहे. कधी नाही ती एकजूट या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळाली. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आपल्यासोबत होते. त्यांनी अतिशय चांगला या ठिकाणी आज कंधार शहरामध्ये येऊन या मोर्चाला त्यांनी सहभाग दिलेला आहे. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.